नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या या भागात मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षको, काट्यानेच काटा काढला जातो किंवा विषच विषाला मारतं हे आपल्या बोलीभाषेतील शब्द आहे, पण याच पद्धतीने एक उपचार पद्धती आहे आणि ती म्हणजेच होमिओपॅथी. एखाद्या घटकातील औषधी तत्व घेऊन त्याचा योग्य प्रमाणात जर वापर केल्यास तर तो आजार मुळापासून बरा होतो, ती म्हणजे होमिओपॅथी. थोडक्यात, सर्दी झालेली असताना जर पुन्हा पुन्हा जर तुम्हाला त्या आजारासाठी औषध घ्यावं लागलं तर त्याला उपचार म्हणता येणार नाही आणि हेच मुळापासूनच बरं करण्याचं जे शास्त्र आहे, तज्ज्ञ आहे, ते होमिओपॅथीकडे आहे. म्हणूनच आज आपण बघणार आहोत की सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार कसे दिले जातात, याचं तंत्र काय आहे. अगदी केसांपासून कॅन्सरपर्यंत सगळ्या आजारांवर आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत प्रख्यात तज्ज्ञ, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप महादेव पवार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे स्वागत. नमस्कार. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे त्या विषयाविषयी नक्कीच तुमच्या मनातही प्रश्न येत असतील, पण तत्पूर्वी आपण डॉक्टरांची थोडक्यात माहिती अशी घेऊया की डॉक्टर प्रदीप महादेव पवार हे यांचे शिक्षण पंचगंगा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथून झालेले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कलकत्ता येथून डॉक्टर प्रदीप पवार यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहेत. आजपर्यंत 19,000हून जास्त देशभरातील अनेक रुग्णांनी त्यांच्या या चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे. डायबिटीज, बीपी, अपंगत्व, कॅन्सर, वंध्यत्व, लहान मुलांमधील गतिमंदत्व, मतिमंदत्व यावर विशेष डॉक्टरांचा हातखंडा आहे. गेल्या 9 वर्षापासून होमिओपॅथिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. त्याच्यामुळे अगदी मुळापासून आजार बरा करण्याचे तंत्र डॉक्टरांकडे आहे. आजचा जो विषय आहे की सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार, या विषयावरती तुमचे प्रश्नही आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर 24908050 24988050. कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, एक नम्र विनंती अशी की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. प्रश्न विचारताना तो कृपया सलग विचारावा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रश्न आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊ. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेतला म्हणण्यापेक्षा की होमिओपॅथी काय हेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. याशिवाय कॅन्सर म्हणजे केसांपासून कॅन्सरपर्यंत सगळ्या गोष्टींवर आज आम्हाला चर्चा करायची आहे. होमिओपॅथी कशी ट्रीटमेंट देते, त्याच्यावर उपचार काय. तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांसाठी सर, होमिओपॅथी म्हणजे काय सांगाल? होमिओपॅथी एक असं निसर्गातले औषधांचं एक असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्राला न सुटलेली कोडी, म्हणजे जसं की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, अपंगत्व आहे, तर ह्याच्यामध्ये न सुटलेली कोडी होमिओपॅथीद्वारे उलगडतात. ही होमिओपॅथीची खासियत आहे. आणि माणूस त्यामुळे हायर पर्पज ऑफ एक्झिस्टन्स हे जे उद्देश आहे आपल्या मनुष्य जीवनाचा, तो साध्य करू शकतो. डॉक्टर, तुम्ही इतक्याच सांगितलं की एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी होमिओपॅथीचा उपचार होऊ शकतो. याच्याकडे कलही वाढलेला आहे लोकांचा, पण हे औषध का घ्यावं? होमिओपॅथिक औषधं का घ्यावेत हा प्रश्न आता तसं बघायला गेलं तर सर्व प्रकारच्या पॅथीची औषधं घेतल्यानंतर जेव्हा मनुष्याला जाणवते की नाही, मी पूर्ण बरा नाही आहे, 10 वर्ष झालं मी बीपीच्या डायबिटीसच्या ट्रीटमेंट घेतोय, पण माझा बीपी बरा झालेला नाही, डायबिटीस बरे झालेलं नाही, संधिवात मुळातनं गेलेलं नाही, दमा गेलेला नाही, थायरॉइडचे प्रॉब्लेम पूर्ण क्लिअर झालेले नाहीत, त्यावेळेस मनुष्य विचार करतो की आता अशी कुठली पॅथी आहे की बाबा ज्यानं मुळातून बरं होईल, आणि त्याच वेळेस होमिओपॅथीची गरज भासते. तर होमिओपॅथीमध्ये मूळ आजार हा मुळापासून काढून टाकला जातो, त्यामुळेच होमिओपॅथी लोक सध्या प्रेफर करतात. जास्त प्रसिद्धी वाढलेली आहे. नक्कीच. आणि सर, याच्यामध्ये असं पण म्हटलं जातं की जास्तीत जास्त मॉडर्न मेडिसिनची औषधं घेऊन हे शरीर जास्त कमकुवत होतं. आपल्याला हाय पोटेन्सीच्या गोळ्या ह्या जास्तीत जास्त घ्याव्या लागतात. आज सर आम्हाला जाणून घ्यायचंय की होमिओपॅथिक उपचार कुठल्या कुठल्या आजारांमध्ये दिले जातात? होमिओपॅथिक हे ॲक्यूट आणि क्रोनिक म्हणजे आता त्वरित बरे करण्यासारखे जे आजार आहेत आणि मुरलेले आजार, ह्या सर्वच आजारांवरती होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. आणि सर्जिकल जिथं इंटरफेरन्स लागतो तिथं सुद्धा होमिओपॅथिक ट्रीटमेंट गरजेचे आहे. तर होमिओपॅथिक हे अपंगत्वासाठी फार छान आहे. जिथं मुलांचे पाय वाकडे आहेत, पाठीला कुबड आहे, मतिमंदत्व आहे, गतिमंदत्व आहे, नंतर मूकबधिरता आहे, नंतर ऐकायला बोलायला आणि ह्याच्यामध्ये अंधत्व आहे, नंतर पोलिओ आहे. तर असे सर्व आजार, हायपोथायरॉइडिझम, नंतर त्वचेचे सर्व आजार, कान नाक घशाचे आजार,
तर असे पोटाचे विकार असं सर्वच सिस्टीमशी रिलेटेड होमिओपॅथी कार्य करते आणि त्यामुळे होमिओपॅथी हे सर्वांग सुंदर असं तत्व आहे आणि त्या गोळ्या घेणे हे सुद्धा लोकांना सर जास्त आवडतं कारण त्या तितक्या कडू नसतात आणि ते त्याची कटकट नसते मागे की एवढ्या अगदी ढिगभर गोळ्या खा असं काही नसतं त्याच्यामागे. ते एक चांगलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की स्वीट पाईलच्या मागे अगदी स्वीट हेतू असतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आता सांगतायत की एवढे सगळे आजार आहेत, पण आता थंडी वाढलेली आहे आणि थंडीच्या दिवसात काही खास आजार उद्भवतात का? हा, थंडीचे आता कसं होतं की काही काही आजार हे सीझनल असतात. बरोबर. माणसाच्या शरीरात ते लपून राहिलेलेच असतात, पण जे वेळ आले की डोकं बाहेर काढतात. तर त्याच्यामध्ये जास्त संधिवात आणि दमा आणि सर्दी ताप खोकला ॲलर्जी हे प्रॉब्लेम सध्या वाढलेले दिसतात. तर ह्याच्यामध्ये संधिवाताचे जे पेशंट आमच्याकडे ह्या दिवसामध्ये जास्त येतात. तर हा आजाराबद्दल आपल्याकडे जे व्हिडिओज आहेत ते मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवू इच्छितो की कसं ऍक्च्युअली हे करतात. तर आता पहिला व्हिडिओ जो आहे तो संधिवाताशी रिलेटेड आहे, तो आपण सुरुवातीला बघूया. चालेल. डॉक्टरांनी खास तुमच्यासाठी खास व्हिडिओ आणलेला आहे संधिवाताविषयी. तो संधिवाताविषयी काय सांगतात ते बघूया. संधिवाताविषयी आपण खास सांगूया की पेशंटचे आपले रिप्लाय तुम्हाला मिळालेला आहे की ते कसे बरे झालेले आहेत होमिओपॅथिक उपचाराने. अगदी तात्काळ जरी पण म्हणत नसलो तरी परमनंट उपाय मिळालेला आहे. हो. आणि संधिवातामध्ये कसं होतं की गुडघा त्यावेळेस माझ्या खांदे दुखी, मनगट वगैरे दुखणं वगैरे, जळजळ होणं, बरेच प्रकारचे आजार होते. औषध घेतल्यानंतर पूर्ण खांदे वगैरे दुखायचे राहिलेले. परत मुंग्या सुद्धा सगळ्या हाताच्या थांबलेल्या आहेत. मनगटाचं होतं, प्रचंड ठणकत होतं, पण ते सुद्धा आता पूर्णपणे राहिलेलं आहे. आणि माझ्याबरोबर माझ्या मुलीला पण मी उंचीसाठी ट्रीटमेंट घेत होते. औषध घेतल्यानंतर 4 सेंटीमीटर तिची उंची पण वाढलेली आहे. माझे गुडघे दुखत होते, मला शुगर होती, मुळे येत होता. मला आता बरं वाटतं, एकदम ठणठणीत झाले. मुळ्याचा त्रास कमी झाला, माझा जाडेपणा कमी झाला. पुन्हा शुगर माझी होती ती कमी झाली. झोप नव्हती येत, मला झोप येते आता. गुडघे माझे ठणकत होते ते पण ठणकत नाही. नक्कीच आपल्याला सर पुढचाही व्हिडिओ बघायचा आहे, पण यात खास दिसलेलं होतं की उपचारापूर्वी त्या मावशी कशा चालत होत्या आणि उपचारानंतर सुद्धा हा फरकही खूप जाणून आपल्याला घ्यायचा आहे. इन्फर्टिलिटी सर सध्या एक वाढत जाणारी समस्या आहे आणि त्याविषयी तुम्ही व्हिडिओ आणलेला आहे. तर तो व्हिडिओ आम्हाला बघायचा आणि तुमच्याकडून मार्गदर्शनही घ्यायचं. पण पहिल्यांदा आपण व्हिडिओज बघू की इन्फर्टिलिटीचे पेशंट कसे बरे त्यांना मुलंबाळ झालेले आहेत हे आपण सुरुवातीला बघूया आणि नंतर आपण ते इन्फर्टिलिटी बद्दलची जी माहिती आहे आपण ते एक्सप्लेन करूया. तर सुरुवातीला आपण तो व्हिडिओ बघूया इन्फर्टिलिटीचं. माझं नाव अनिता श्रीकांत महाजन. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये 2 वेळा गर्भपात झाला. त्यानंतर डॉक्टर प्रदीप पवार यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट केली. 6 महिन्यानंतर प्रेग्नन्सी राहिली. आत्ता आमची मुलगी 4 महिन्याची आहे. याबद्दल डॉक्टर प्रदीप पवार यांचे आभार. नमस्कार. आम्ही मागच्या 7 वर्षापासून अपत्याकरता निरनिराळ्या डॉक्टरांची औषध घेतली, परंतु आम्हाला फायदा झालेला नाही. त्यानंतर आम्ही डॉक्टर प्रदीप पवार यांच्याकडे अपत्याकरता औषध घेण्याकरता गेलो. अवघ्या 6 महिन्यामध्ये आम्हाला त्यांच्या औषधामुळे फायदा झाला आणि आज आमच्याजवळ आमचं अपत्य आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप छान याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं की गर्भपात 2 वेळा गर्भपात होऊन झाल्यावर त्यांना अपत्य प्राप्ती झाली आणि हा खूप अनमोल ठेवा त्यांच्याजवळ मिळाला, तोही होमिओपॅथीने. याच्यामध्ये मानसिकता सुद्धा सर खूप महत्वाची आहे आणि तो जो मानसिकतेवर सुद्धा आपल्याकडे उपचार आहेत यावर आपण सगळं चर्चा करणार आहोत. पण तुम्ही इन्फर्टिलिटी विषयी सर आधी सांगा. इन्फर्टिलिटीचं पहिल्यांदा आपण मेल इन्फर्टिलिटी आणि फिमेल इन्फर्टिलिटी म्हणजे एकतर पुरुषामध्ये दोष असतो नाहीतर स्त्रीमध्ये दोष असतो. तर 5 स्त्रियांच्या मागं एका पुरुषाची हे असते. तर ते आपण पहिल्यांदा हे बघू की रेशो तो आहे तो मेल इन्फर्टिलिटीचा सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरी गोष्ट की मेल इन्फर्टिलिटीचे जे लक्षण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जर हायपोगोनाडिझम असेल तर युनिच म्हणजे पेशंट दिसतो की पेशंट उभारण्याची ढब किंवा त्याला केसांची लव नसते किंवा त्याचं पेनिसची साईज लहान असते, म्हणजे असे बरेचसे ते टर्म्स आहेत. तर त्याच्यामध्ये महत्वाचं जे कारण आहे इन्फर्टिलिटीचं त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिकोसिलचा प्रॉब्लेम जास्त दिसतो. तिसरी गोष्ट आहे तो सेमिन ऑलिगोस्पर्मिया हा कॉमन आहे, जिथं स्पर्म काउंट हा 50 ते 150 मिलियन पाहिजे पर ml. तर तो 20 मिलियन पेक्षा कमी झाला तर त्याला आपण ऑलिगोस्पर्मिया म्हणतो किंवा आझोस्पर्मिया म्हणजे अजिबात स्पर्म नसणे.
आणि ह्याच्यामध्ये जास्त कॉजेस आहेत ते एंडोक्राईन रिलेटेड आहेत. त्यामध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे, थॅलॅमस आहे, ते LH आणि जे हार्मोन्स आहेत ते सिक्रेट करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हायपोगॉनिझम, क्रिप्टॉर्चिझम आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्येही आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीनं वृषण आहे, तिथून व्हास डिफरन्स गेलेले आहे. तर ह्याच्यामध्ये जे सेमायनल व्हेसिकल्स आहेत ते सीमन तयार करतात, प्रोस्टेट, आणि नंतर त्यामधून जे स्पर्म्स आहेत ते वाहत येतात. तर अशा पद्धतीने हे मेल इन्फर्टिलिटी, हार्मोनल सर, इम्बॅलन्स आहे. मी तुम्हाला मध्येच थांबवते. आपल्याला एक फोन आलेला आहे, आपण फोन घेऊया. विनोद जाधव आपल्याशी बोलतायत जालना इथून. नमस्कार विनोदजी. हॅलो, बोला. हा, हॅलो मॅडम. हं, हा, मी जालना इथून बोलतोय. बोला. सर, माझ्या मुलीचा ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. हं, तिला 2 वर्षाची झाली ती. हं, तिला सॅरिबॅरल पाल्सी हं. ह्या रोगाचं असं नाव सांगितलं मला लोणी. आहे, प्रश्न तुमचा समजलाय. सेरेब्रल पाल्सी आहे पेशंटला, त्याला आपण CP म्हणतो. हा, सीपी. तर ते CP आपल्या होमिओपॅथिकनं पूर्ण कव्हर होतंय आणि त्याच्यामुळे जे पेशंटमध्ये डिसॅबिलिटी निर्माण झालेली आहे सेरेब्रल पाल्सीमुळे, की पेशंट उठू शकत नाही, चालू शकत नाही, तर ते पेशंट पूर्ण आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं कव्हर होतात. सेरेब्रल लहान मुलांचे जे आजार आहेत, तर आपण पहिल्यांदा व्हिडिओज मॅडम बघूया की कशा पद्धतीने लहान मुलांचे आजार आपण कव्हर करतो. ते पहिल्यांदा आपण व्हिडिओज आता घेऊया. नक्कीच. असं विनोदजी, तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देणारच आहोत. याशिवाय आपल्याला एक व्हिडिओ सुद्धा डॉक्टरांनी आपल्याकडे आणलेला आहे. त्याच्याद्वारे आपल्याला कळेल की होमिओपॅथिक उपचाराने सेरिब्रल पाल्सी सारखे सुद्धा आजार बरे होतात. डाऊन सिंड्रोम. राईट. मान धरत नव्हती. आपण बघितलं म्हणजे आपण बोललं तर तिला कळत नव्हतं. माणसावर थोडक्यात नजर नव्हती ती. नंतर अजून पायाला वगैरे सूज यायची, हृदयाला होल होतं, हात थरथर कापायचे. पण नंतर जेव्हा डॉक्टरांकडे आल्यानंतर 6 महिन्यांचा आम्ही कोर्स केला, त्यामुळे धरली. बोललं की त्या दिशेने ती बघते वगैरे असं. म्हणजे तिला तेव्हा आम्ही जेव्हा आले तेव्हा काहीच कळत नव्हतं. नंतर जेव्हा औषधानंतर आवाज दिला ना तिच्या नावाने किंवा दिदी जरी बोललं तरी ती त्या दिशेने बघते. मी इथं 1 वर्षाची ट्रीटमेंट घेतोय आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा त्याला आजार झाला होता. ह्याला सर्व म्हणजे ॲलोपॅथिकवाले डॉक्टरांना दाखवलं, पण त्यांनी सांगितले की याच्यावरती काही इलाज काय नाही म्हणून सांगितलं. मी इथं सरांच्याकडे आलो योगायोगानं आणि हा मार्ग आम्हाला परमेश्वराने दाखवला. दुसऱ्या कोर्समध्ये तर भरपूर फरक पडला. तो उठतो आणि असं प्रकारे त्याला एक फरक जाणवला. माझ्या मुलाला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, जसं कोलोगोमा आहे, स्टिग्मॅटिझम, इसोट्रॉपिया. तर डॉक्टरांनी जन्मताच त्याला सांगितलेलं होतं की याला दोन्ही डोळ्यांनी दिसणार नाही. तर आम्ही डॉक्टर प्रदीप पवारांकडे होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेऊन राहिलो आहे. तर त्याने माझ्या मुलाला दूरचं दिसायला लागलेलं आहे आणि त्याच्या डोळ्याचा तिरडेपणा पण आता कमी झालेला आहे. तो आता दोन्ही डोळ्यांनी चांगल्या प्रकारे बघू शकतो. नक्कीच, खूप छान सर व्हिडिओ होता. आणि मग तिथे सर या व्यतिरिक्त मला असं प्रश्न विचारायचा याला जोडूनच की लहान मुलांसाठी काय आपले उपचार आहेत वेगवेगळे खास? आहे की होमिओपॅथीमध्ये लहान मुलं, आत्ताच आपण चर्चा केली की अपंगत्व कॉमन आहे मुलांमध्ये, पोलिओचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, मूकबधिरता आहे. तर लहान मुलांच्या बाबतीत जे सगळे जे आजार आहेत न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफीचे, तर आत्ताच आपण CD पाहिली. तर लहान मुलांचे जे काय आजार आहेत ज्याच्यामुळे पॅरेंट्स त्रस्त आहेत की आता ह्या मुलांना कसं बरं करायचं, यांचं आयुष्य कसं जाणार, यांचं लग्न कसं होणार, यांनी व्यवसाय कसा करणार, तर ते सगळं सुसह्य होते होमिओपॅथीनं. तर कंजॅनिटल ॲनोमॅलीज जेवढे जे आहेत, डाऊन सिंड्रोम आहे, हँडिकॅप मुलं आहेत, तर हाडांचा तोही डाऊन होता. आणि ऑटिझम एक सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर ऑटिझमची जी मुलं आहेत ज्यांना बुद्धिमत्ता नको त्यातलं फार कळतं आणि पाहिजे त्यातलं मुलांना कळत नाही, तरी आता कॉमनली आपल्या मुलांमध्ये सुद्धा आपण बघतोय की मुलांचा अति हायपर सेन्सिटिव्ह मुलं आहेत. तर ते सगळं हायपर रिफ्लेक्शन्स जे आहेत ते सगळं होमिओपॅथीनं कव्हर होतात लहान मुलांमध्ये. नक्कीच. थोडक्यात आपण म्हणू शकतो की मुलांना कुशाग्र बनवायचंच आहे, ऍक्टिव्हही बनवायचंय, त्यासाठी होमिओपॅथिक उपचार नक्कीच घेतले पाहिजे. ही माहिती अशीच घेऊया, पण आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरांनी ब्रेकला जाण्याआधी आपल्याला माहिती दिलीच असेल, पण खास थंडीसाठी माहिती अशी आहे, थंडी वाढलेली आहे, घसा धरणं, सर्दी होणं, ताप होणं या गोष्टी वाढत असतात. आणि यासाठी तुम्ही काय कराल तर आल्यामध्ये जिंजरॉल नावाचं औषधी घटक असतं. हे आलं जर तुम्ही खाल्लं, तुमच्या चहामध्ये, जेवणामध्ये ठेवलं तर या आजारांपासून बचाव नक्की होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही खास आपण ब्रेकला जाण्याआधी समजून घेतलं की इनफर्टिलिटी काय होती, लहान मुलांचे आजार काय होतं, मेल इनफर्टिलिटी बघितली, पण स्त्रियांविषयीची
स्त्रियांची इन्फर्टिलिटी त्याविषयीचे कारण काय आहेत आणि होमिओपॅथी त्याविषयी काय सांगते? तर स्त्रियांबद्दल जे इन्फर्टिलिटीचा जो कॉमन प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये आपण स्लाइड्स बघू, म्हणजे हे आपल्याला एक्सप्लेन होईल व्यवस्थितपणे. तर हे ज्या फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये हे जे आपल्याला चित्र दिसतं हे युट्रसचं आहे, गर्भाशयाचं, आणि इकडे बाजूला ह्या नलिका आहेत, हे फॅलोपियन ट्यूब्स म्हणतात, आणि खाली बिजांड आहेत. तर ह्याच्यामध्ये पिशवीला गाठ असणे ह्याला आपण फायब्रॉइड म्हणतो. नंतर पॉलिप्स आहेत, नंतर फॅलोपियन ट्यूब्समध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात, आणि हे जे बिजांड आहे ते सुद्धा बऱ्याच वेळेस हार्मोनल याच्यामुळे इम्बॅलन्समुळे काम करत नाही. तर ह्याच्यामध्ये जास्त जे कॉजेस आहेत ते एंडोमेट्रिओसिस पण आहे, ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियम जे आहे गर्भाशयाचं जे ते स्पिलेज झालेलं असतं ते एक्स्ट्रा युट्राइन कॅव्हिटीमध्ये, तर ते सुद्धा कॉमन कॉज आहे. बाकी स्त्रियांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहे, अंडर न्यूट्रिशन आहे, तर सिगारेट स्मोकिंग सुद्धा आहे, बऱ्यापैकी अल्कोहोल आहे. तर हे सुद्धा बरीचशी कारणं आहेत इन्फर्टिलिटी रिलेटेड. तर ह्या कारणांना अनुषंगून जे आमचे होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे ते आपण देतो, आणि त्याच्या अगोदर हिस्टेरोसल्फिंगोग्राफी नावाची टेस्ट करणं फार गरजेचं आहे की ट्युबल ब्लॉकेज आहे का नाही, किंवा आणि काही ग्रोथ्स आहेत का युट्राइसमध्ये, तर हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. नक्कीच, खूप छान सर सांगितलेलं आहे. कारण मुळात कुठलीही डायग्नोसिस झाल्याशिवाय योग्य ट्रीटमेंट देणं हे अगदी चुकीचं ठरतं. त्याच्यामुळे पेशंटला असं वाटतं की डॉक्टर आम्हाला एवढ्या महागड्या टेस्ट का सांगतात करायला, पण त्याच्याने उपचार योग्य होतो. डॉक्टर, याविषयी आपल्याला चर्चा करायचीच आहे, पण खास होमिओपॅथीचा असा हातखंडा म्हणूया की स्किन प्रॉब्लेम, आणि तिथे व्हेरिकोज वेनचं पण होतं, तर त्याविषयी आम्हाला सांगा. स्किनमध्ये जे भरपूर प्रमाणामध्ये सध्या व्हिटिलिगो वाढत चाललेलं आहे, आणि नंतर व्हेरिकोज व्हेन्समुळे नुसते म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स अशा टर्टरीज जे शिरा असतात पिंडरीवरती त्याला आपण व्हेरिकोज व्हेन्स म्हणतो. तर त्या शिरांमुळे पाय सुजणे आणि त्याच्यामुळे व्हेरिकोज अल्सर्स तयार होणे, त्यातून पाणी गळणे, असे बरेचसे त्वचेचे पण इतरही आजार होमिओपॅथीने कव्हर होतात, जसे की सोरियासिस आहे, एक्झेमा आहे, गजकर्ण आहे, इसब ज्याला आपण म्हणतो, तळपायांना जळवात होणे. तर एक आपण, आणि त्याच्याशी रिलेटेड जे मल्टीसिस्टेमिक बाकीचे आजार असतात ते सुद्धा होमिओपॅथी कव्हर करते. म्हणजे असं नाही की फक्त त्वचाच बरं आपण करतो. तर आपण पहिल्यांदा एक व्हिडिओ बघू ज्याच्यामध्ये त्वचेच्या प्रॉब्लेम बरोबर डायबिटीस होता, तोही होमिओपॅथिकनं कव्हर झालेला आहे. तर पहिल्यांदा एक आपण व्हिडिओ बघू, पेशंट कसं बरं झालं आपण तो व्हिडिओ. पण त्याच्या आधी आपल्याला एक फोन आलेला आहे वाशिमवरून. आपले एक प्रेक्षक बोलतायत, सतीश वेरुळकर बोलतायत आपल्याशी. नमस्कार सतीशजी. हॅलो, बोला. हा मॅडम, माझ्या भावाला आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे 3 वर्षापासून, आणि तो ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेते मॅडम. एज किती? एज वय? वय 21 आहे सर, 21 इयर्स. 21. तर ते तुमचा प्रश्न समजलेला आहे. तर आर्थरायटिस मध्ये सुरुवातीला आम्हाला आरए टेस्ट करावी लागते, कारण ते रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का रुमॅटिक आर्थरायटिस आहे, ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, म्हणजे गाऊट आहे. तर त्याचं एकदा क्लासिफिकेशन झालं की त्या अनुषंगानं आपल्याला इतरही ट्रीटमेंट देता येते. तर आर्थरायटिस ही मुळातून होमिओपॅथी बरं करते, आणि त्या अनुषंगानं थोडेसे आम्ही व्यायाम सुद्धा पेशंटला सुचवतो. कारण आता हल्ली काय झालं की पेशंटला असं वाटतं की डॉक्टर रेडीमेड आपल्याला आयतं बरं करणार आहे, तर असं काय होऊ शकत नाही. कारण हल्ली लोकांचा कल हा निर्जीव गोष्टींकडे वाढलेला आहे. सजीव शरीराला कोण महत्व देत नाही, आणि शरीर गेल्यानंतरच माणसाला शरीराचं महत्व कळतंय. तर आम्हाला थोडंसं काय करावं लागतं, व्यायाम पण सुचवावं लागतात, आणि आमची होमिओपॅथिक जे प्रवृत्तीनुसार जी आमची होमिओपॅथिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट आहे ते देऊन आपण संधिवात पूर्ण मुळापासून आणि कायमचं बरं होतं, असं मला सांगायला आनंद होतो. नक्कीच. म्हणजे जशी व्यक्ती असते त्या व्यक्तीला ते गरजेचं आहे, त्यानुसार तो उपचार सांगितला जातो. बऱ्याच वेळा सर इथे आहारातही बदल केला तरी आपल्याला फरक दिसून येतो. आहे की आहाराशी रिलेटेड होमिओपॅथीमध्ये जास्त एवढं कॉन्सन्ट्रेशन नाही केलेलं, पण आपण प्रवृत्तीशी रिलेटेड कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट्स होमिओपॅथीमध्ये जास्त प्रेफर केलं जातं. नक्कीच सर, इन्फर्टिलिटी बघितली आपण, वंध्यत्व याविषयी सुद्धा समजून घेतलेलं आहे, व्हेरिकोज वेन विषयी बघितलेला आहे. आपल्याला पण त्याचा व्हिडिओ बघायचा आहे. बघूया आजचा व्हिडिओ काय आहे तो. चट्टफुटायचे ट्रीटमेंट चालू केली. पहिल्या महिन्यामध्येच मला व्हेरिकोज वेनचा त्रास कमी झाला. बाकीचा मुळव्याध, अस्थमा, नजर कमी, शुगरचा प्रॉब्लेम होता, शुगरचा पण प्रॉब्लेम आता कमी झाला. औषधं वगैरे शुगरची काही मी घेत नाही. प्रेक्षको, नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. शैलेजा स्वामी बोलतायत आपल्याशी लातूर इथून. नमस्कार शैलेजाजी. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो. हा बोला. हा, मी लातूरून बोलते. शैलेजा स्वामी. हा बोला, काय त्रास आहे तुम्हाला? माझ्या पोटात त्रास होतोय. बर, काय त्रास होतोय सध्या? पिशवीवर सूज आलेली आहे.
हा गर्भाशयाला सूज आलेली आहे. बरं बरं, हा ठीक आहे. आणि बाकीचं म्हणजे अंगावरून पांढरं जाणे, तांबडं जाणे असं काय होतंय का? पांढरं. हा पांढरं, ठीक आहे ठीक आहे. तर ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड काय सोनोग्राफी वगैरे तुम्ही केली आहे का? फोन कट झालाय असं बहुतेक. हा, तर त्या ठीक आहे. अनुषंगाने सर आपण त्यांना उत्तर देऊया. तर ह्याच्यामध्ये पहिलं सोनोग्राफी करून ऍक्च्युअली काय झालेलं आहे, पिशवीला सूज आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये फायब्रॉइड आहे का किंवा बाकीचे काय त्रास आहेत का, एंडोमेट्रोसिस आहे का, तर ते आपल्याला सुद्धा सर्वायकल इन्फ्लेमेशन आहे का, तर हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्या अनुषंगाने जे प्रॉपर होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे ते सुद्धा द्यावी लागेल. तर हे पेशंटमध्ये जे अंगावरनं पांढरं जाते ही फार चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली शरीरामध्ये सुद्धा एक डॉक्टर आहे ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो, परमेश्वरी खूप छान शक्ती. सांगितलं सर, तर प्रेक्षकांसाठी खास. नाहीतर तर लोकांना त्या वाटतं डॉक्टरला की आपण विसरून औषधानेच बरं गेलोय. असतं. बाहेरच फक्त डॉक्टर आहेत, आतल्या डॉक्टरला आतल्या लोक डॉक्टरला विसरलेले आहेत, जो विसरलो होतो. परमेश्वर प्राणशक्ती म्हणतो. तर ती प्राणशक्ती काय करते, शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकते पांढऱ्यामधून, म्हणजे अंगावरनं जे पांढरं जातं ज्याला आम्ही ल्युकोरिया म्हणतो, दह्यासारखं जे स्त्राव आहे, तर तो तुम्ही रोकायचा नाही. होमिओपॅथी आतून बरं करते, आतून टॉक्सिन्स काढते आणि मग तो पांढरा स्त्राव बंद होतो आणि त्या अनुषंगानं पिशवीची सूज सुद्धा बरी होते. नक्कीच, खूप छान सर तुम्ही सांगितलेलं आहे. आपण असं म्हणू शकतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो फोर्स असतो तो आपल्याला दिसत नाही, पण त्याचे परिणाम जाणवतात, दिसतात. त्याचप्रमाणे होमिओपॅथिक उपचार सुद्धा असतात. तुम्हाला त्यातले फार मोठे पॉवर जरी दिसत नसले तरी उपचार, त्याच्यावरचा जो आजार आहे ते बरं करण्याचे शास्त्र या शास्त्रामध्ये आहे. नक्कीच ही माहिती अशीच चालू घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आत्ता ही समोर आपल्याला जी वनस्पती दिसते ती अंजीर नावाची वनस्पती आहे. याला हिंदीमध्ये सुद्धा अंजीर असंच म्हणतात. ही मधुर रसाची, तुरट रसाची अशी वनस्पती आहे. पोटात गेल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो सुद्धा गोड असाच येतो आणि ही थंड किंवा शीतवीर्याची वनस्पती आहे. याचं झुडूप किंवा क्षूप असतं. हे झाड फारसं उंच वाढत नाही, याची पानं मोठी असतात. अफगाणिस्तानातली अंजीरं जी आहे ती प्रसिद्ध आहेत. शरीरातली उष्णता जर खूप वाढलेली असेल, अंगावरती थंड पाणी टाकल्यानंतर पायापर्यंत येईपर्यंत जर ते कोंबट बनत असेल, तर अशा वेळेला लवकर म्हातारपण येण्याची शक्यता असते आणि केस लवकर पांढरे होऊ शकतात. अशा आजारामध्ये अंजीर आणि खडीसाखर एकत्र भिजवून ठेवायचं आणि वरती चाळण किंवा झाकण ठेवून ते आपल्या छपरावरती किंवा कुठेही अंगणामध्ये वगैरे ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर ते अंजीर खायचं. असं 15 दिवस केल्यानंतर अंगातली उष्णता पूर्णतः मोडीला निघते आणि तरुण वयात होणारे जे केस पांढरे होतात त्याच्यासाठी हे खूप उपयोगी पडतं. तब्येत सुधारण्यासाठी किंवा रोड मुलं किंवा मुली जे असतात त्यांच्यासाठी एक लाडू खूप उत्तम पद्धतीचा अंजिराचा उपयोगी पडतो. अंजीर, बदाम, वेलची, केशर, चारोळे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेदाणे जर घालून आपण खडीसाखर घातली आणि ते तुपात घालून जर आपण 8 ते 10 दिवस भिजत ठेवलं आणि नंतर 15 दिवस जर हा लाडू त्याचा तयार करून खाल्ला तर उत्तम पद्धतीने वजन वाढतं, भूक चांगली लागते आणि बुद्धीसुद्धा तल्लख होते. दमा असलेल्या बऱ्याच लोकांना रोज रात्री अंजीर खाण्याचा सराव जर त्यांनी ठेवला तर दम हा हळूहळू कमी यायला लागतो. त्याच्याबरोबर जर गोरख चिंचेचं बी किंवा दळ जर दिलं तर 21 दिवसांमध्ये अप्रतिम फायदा होतो. लंग फायब्रोसिस आणि एम्पिडिमॅटस लंग ह्याच्यामध्ये सुद्धा हे औषध खूप उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबर जर शृंगभस्म आणि बोराचं बी वापरलं तर अप्रतिम उपयोग होतो. याच्याबरोबरीनं जिभेला किंवा टॉन्सिल्सला सूज येणं अशी प्रक्रिया ज्यावेळेला होते आणि ताप येत असतो अशा वेळेला अंजिराचा काढा तयार करायचा आणि त्यांनी गुळण्या करायच्या. ही सूज ताबडतोब कमी येते. मलावष्टंभ असलेल्या लोकांनी आणि अंगात रक्त कमी असलेल्या लोकांनी किंवा लहान मुलांसाठी सुद्धा रोज रात्री जर अंजिरं खाल्ली गेली तर कोठा साफ होतो आणि उत्तम पद्धतीने कोठा साफ झाल्या कारणानं शरीराचा वर्ण उजळतो, शरीरामध्ये थंडावा उत्पन्न होतो आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो आहे तो वजन वाढण्याकडे पुन्हा यायला लागतो. पोटात काच गेल्यानंतर जर इतर वैद्यकीय मदत जर आपल्याला मिळत नसेल तर तोपर्यंत भरपूर अंजिरं खाणं हे खूप उपयोगी आहे. त्याच्यामुळं आतड्यातली ती जखम जी आहे ती भरून यायला मदत होते आणि काच जी आहे ती सुद्धा विनाशाळात बाहेर पडते. एकंदरीत काय, ही वनस्पती मधुर रसाची, थोडीशी तुरट, पोटात गेल्यानंतर गोड बनणारी आणि याचा एकंदरीत परिणाम हा शीतवीर्यात्मकच आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रदीप पवार. प्रेक्षको, मगाशी ब्रेकला जाण्याआधी जसं आल्याचं महत्त्व सांगितलं खास थंडीसाठी. आता असं आहे की त्या आल्याचा गुणधर्म असा की तुम्ही जिमला जातात किंवा कुठे खूप चालायला जातात तेव्हा आपले स्नायू दुखतात आणि त्यावेळी काय करायचं तर हे आले 1 ते 1.5 ग्रॅम जे असतं ते 1 ग्लासभर पाण्यात जर उकळवलं आणि ते पाणी जर तुम्ही घेतलं तर आल्याच्या त्या गरमीमुळे किंवा अँटी इन्फ्लेमेटरी त्याचे जे घटक असतात त्यामुळे तुमचे स्नायू दुखणेही कमी होतात.
सर, आपण होमिओपॅथी म्हणतो आणि तिथे आपण होमिओपॅथी असं म्हणू शकतो की त्या वनस्पतीमध्येच औषध निर्माण करण्याची ताकद असते आणि त्यानुसार ते उपचार दिले जातात. त्यात पोटेन्सी खूप महत्वाची असते आणि या पोटेन्सीचा अजून एक फायदा आपल्याला आहे की आपल्याला ते थोड्या प्रमाणात दिल्यामुळे ऍडिक्शन सारखे जेव्हा असतात, म्हणजे दारू सिगारेट सारखी व्यसन असतात, तेव्हा त्या रुग्णांना कळत नाही की हे पाण्यामधून दिलेलं औषध हे त्यांच्यासाठी आहे. तर खास या ऍडिक्शनवर होमिओपॅथी काय सांगते? ॲडिक्शन हे सध्या फक्त आता पूर्वी आपण समजत होते की तंबाखूचं व्यसन लागलंय माणसाला, दारूचं व्यसन आहे, पण हल्ली व्यसनांची परिस्थिती फारच वाढलेली आहे, ज्याच्यामध्ये गेमचं व्यसन आहे, मोबाईल गेमचं व्यसन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं व्यसन माणसामध्ये वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. रात्रंदिवस लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेत आणि लोक व्यायामानं वेळ देत नाही तर सगळा वेळ हा इलेक्ट्रॉनिक मीडियाला द्यायला लागलेत. तर शरीराकडे दुर्लक्ष दिवसेंदिवस लोकांचं होत चाललंय आणि भरपूर पैसा त्यामध्ये व्यसनांमध्ये खर्च होतो. तर ह्या ज्या टॉक्सिन्समुळे माणसाला इच्छा निर्माण होते तंबाखूची, दारूची, तर ती टॉक्सिन्सच आम्ही शरीरातनं विषद्रव्य काढल्यामुळं माणसाला परत ती इच्छा कमी होते. फक्त थोडेसे व्यायामाची पण साथ घेतो. तर आपण एक व्हिडिओ ह्याच्यामध्ये बघूया की कशा पद्धतीनं ह्या व्यक्तीचं तंबाखू व्यसन सुटलेलं आहे. हे सुरुवातीला आपण एक व्हिडिओ बघू. नक्कीच. जवळजवळ 16 वर्ष स्मोकिंगचा सवय होती, पण डॉक्टर प्रदीप पवार यांच्या औषधाच्या सेवनाने आणि पूर्णपणे व्यसनातून मुक्त आहे आणि मी आता पूर्णपणे स्वस्थ आहे. मी स्वतः डॉक्टर प्रदीप पवार यांचे धन्यवाद मानतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. यशवंत माने बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार यशवंतजी. बोला, काय त्रास आहे? सर म्हटलं दम्यावरती. हॅलो. बोला बोला, ऐकू येते. दम्यावरती उपचार होतोय सर? हो, दम्यावरती उपचार होते की. तुम्ही जे कायमस्वरूपी आयुष्यभर औषधं दम्याचे घेत बसण्यापेक्षा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली ना, आम्ही सुचवते ते व्यायाम केले तर कायमस्वरूपी तुमचा दम्याचा जो प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये अनुवंशिकतेनं काही टॉक्सिन्स आलेले आहेत, जेनेटिक चेंजेस आहेत, तर ते आपण जर काढले तर तुमचा दमा कायमचा बरा होऊ शकतो. त्यामध्ये काहीच अवघड असं काही नाही. नक्कीच. ही सर शाश्वती मिळणं खूप गरजेचं आहे, कारण दमा जेव्हा आपण असा आजार म्हणतो किंवा लोक वर्षानुवर्ष औषधं घेत राहतात, पण तुमच्याकडून आज खात्रीशीर मिळालंय की याच्यावर उपचार मिळू शकतो आणि या सगळ्या त्रासापासून मुक्त होऊ शकते. सर, ॲडिक्शनचंही आपण बघितलेलं होतं. या ॲडिक्शन विषयी तुम्ही असं म्हणाला की नेट मोबाईलचं पण आहे आणि इथेच माझा कल वाढतोय की लहान मुलांच्या हातात आजकाल हे सगळं वाढताना दिसतंय. तर त्याचेही परिणाम काही दिसतात का मुलांवर? हा, निश्चितच. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलांना ही गेमचं ॲडिक्शन लागत चाललेलं आहे, व्यसन लागत चाललेलं आहे, हेच आई वडिलांना माहिती नसतं. त्यामुळे आई वडील काय म्हणतात की बाबा खेळतोस तर गेम खेळ, काहीतरी तो आधुनिक करायला लागलाय, चांगलं करायला लागलाय. पण ऍक्च्युअली तुम्हाला मी सांगतो मॅडम की मनुष्य हा उलटी स्पर्धा मनुष्याची चालू आहे. उलटी स्पर्धा म्हणजे जीवनाकडून मृत्यूकडं, सजीवतेकडून निर्जीवतेकडं, शांतीकडून अशांतीकडं, म्हणजे कोण जास्त वाईट वागेल त्याला जास्त पुरस्कार मिळतील, अशा पद्धतीचं एक उलट चित्र समाजात आज पाहायला मिळतं दुर्दैवानं. तर ह्याच्यामध्ये मी तर असे म्हणेन की सजीवला जास्त महत्व द्या. आपण जे प्लॉट, गाडी, बंगला, हे इलेक्ट्रॉनिक करिअर वगैरे हे जे करतोय हे योग्यच आहे, मी चुकीचं म्हणत नाही, पण त्याबरोबर शरीरावर प्रेम करायला शिका. शरीर ही फार मोठी अनमोल देणगी आहे आणि हे सगळं कळण्यासाठी एका कागदावर किमती लिहा की बाबा फ्रीज 30,000, टीव्ही 50,000, प्लॉट 10 लाख, बंगला 20 लाख, कारखाना 500 कोटी आणि त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं अब्जावधी रुपयाचा मेंदू, अब्जावधी रुपयाचं हृदय, हे डोळे, हात, पाय, ह्याला वेळेवरच हे ओळखून तुम्ही नेहमीच जर व्यायामाला वेळ दिला, शरीराच्या सानिध्यात राहिला, शरीरासाठी एक 2-3 तास दिवसातले जर दिले तर ही अनमोल देणगी आपल्याला जपून ठेवता येईल आणि आयुष्यभर आपल्याला सुख अनुभवता येईल. नक्कीच. आरोग्यम धनसंपदा तेव्हाच मिळेल. आपल्याला एक फोन आलेला आहे. भारत घाटके बोलतायत आपल्याशी सांगली इथून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला मुळ्याचा त्रास आहे 1 वर्षापासून. बोला. मुळ्यात माझं एक देशी औषध खूप केलं पण मॅडम माझं मुळ्यात कमी होऊन झालंय. नाही, रक्त पडतंय का फक्त दुखतंय? नॉर्मल सी कोंब आहे सर. कोंब आहे, बरोबर. ठीक आहे. तर हे नॉन ब्लिडिंग आहेत. ठीक आहे. प्रॉब्लेम काय जास्त मोठा नाही आहे तुमचा, कारण ब्लिडिंग स्टेजमध्ये गेले की त्याचं सुरुवातीला ते ब्लिडिंग कमी करावं लागतं. तर हे जे तुमचं हे मुळव्याध जे आहे ते कोणत्या टॉक्सिन्समुळे झालेले आहेत, प्रवृत्ती कोणत्याही बघून जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण दिली तर तो प्रॉब्लेम तुमचा कायमचाच बरा होऊ शकतो. होमिओपॅथीनं मुळव्याध कायमचं बरं होतं, काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच. सर, आपण एक ॲडिक्शनचा मगाशी व्हिडिओ बघितला, त्याविषयी काय सांगणार? म्हणजे त्यांचा किती दिवसात ते ॲडिक्शन मधून बाहेर आलेले होते?
हा, त्या पेशंटच्या बाबतीत सांगायला गेलं तर व्यायाम पण आम्ही सुचवलेले ते पेशंटने केले, आपली ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली, त्या पेशंटला बरं होण्याची इच्छा होती तर हे सोडण्याची, आणि त्यामुळे तो पेशंट लवकर कव्हर झाला, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त पेशंटनं समजावून घ्यायला पाहिजे की किती जरी धकाधकीच्या जीवनशैली असेल तरी देखील शरीराला सांभाळून हे सगळं करायचं आहे. हेल्थ इज रिअल वेल्थ आपण म्हणतो, तर हे प्रत्येकानं जाणून घेणं गरजेचं आहे की आपण काय कमवतोय. कारण बऱ्याच वेळेस आपण काय कमवते आपल्याला दिसते, पण आपण काय गमवतोय हे कळत नाही. शरीर आपलं दिवसेंदिवस खतरेमध्ये यायला लागलंय हे माणसाच्या लक्षात येत नाही. पाहिजे तसं आपण आपल्या शरीराला वळवलंय आणि पाहिजे तसे आजारही ओढावलेले आहेत. सर, व्यसनांविषयी बोलतोय, पण व्यसन होण्यामागचं कारण असतं एक मानसिकता. तर या मानसिक आजारांवर सुद्धा होमिओपॅथिक उपचार आहेत का? हा, निश्चितपणानं. मानसिक ह्याच्यामध्ये डिप्रेशन आहे, सिझोफ्रेनिया आहे, मानसिक ह्याच्यामध्ये वाईड व्हरायटी हिंसक होत चाललेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माणूस प्रत्यक्षात खून करणे, बॉम्बस्फोट करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी लोकांकडून व्हायला, लहान मुलं सुद्धा हट्टी बनत चाललेले आहेत. तर मानसिकतेमध्ये जास्त सिझोफ्रेनिया वगैरे तर आहेच, पण हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण छोटे छोटे किरकोळ जे मानसिक बदल माणसामध्ये व्हायला लागलेत, माणूस असा रॅशनल पद्धतीनं व्यवहार करत नाही समोरच्या व्यक्तीशी, तर हे सुद्धा आपल्याला कन्सिडर करायलाच आहे की हे बाबा कशा पद्धतीने शरीरने चाल, आपण म्हणतो ना हेल्दी माइंड लिव्हज इन हेल्दी बॉडी. तर पहिल्यांदा शरीर आपल्याला दुरुस्त करायचं आहे. शरीर दुरुस्त झाले की मन दुरुस्त होते. तर होमिओपॅथीनं आपण दोन्ही कव्हर करतो, मानसिकता आणि शरीर, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी रिलेटेड गोष्टी सगळंच होमिओपॅथीनं बरं होतं. ती सांगड कशी घालायची हेही आम्हाला बघायचं आहे की म्हणजे अध्यात्म आणि शरीर याची सांगडी तुमच्याकडून ऐकायचं. पण त्याच्या आधी सर असं आहे की ज्येष्ठ नागरिक यांना आपण थोडंसं बाजूला वगळून चालणार नाही, कारण मेन कसं असतं की त्यांचं शरीर फार ससेप्टिबल असतं आणि त्यांना आपण ॲलोपॅथीची औषधं जास्त प्रमाणात देऊ शकत नाही. तर अशांसाठी सर होमिओपॅथी खूप चांगलं उपचार एक केंद्र होईल. हा, निश्चितपणानं. आता हे दिवसच असे आहेत की जिथं तुम्ही ओल्ड एज म्हणले की आजार, आणि आजार म्हणले की ओल्ड एज, म्हणजे ठराविक वय झाले की तुम्हाला ते हृदय विकार चालूच होतात, मेंदूचे विकार चालूच होतात. ही कॉमन कंडिशन आहे, कारण आपण हल्ली जे शरीराकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे 50-60 नंतर हेल्दी राहिलेली माणसं फार कमी दिसायला लागलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे कॉमनली प्रॉब्लेम जे येतात एज रिलेटेड, त्यामध्ये पार्किन्सोनिझम दिवसेंदिवस वाढत आहे, स्ट्रोक वाढत आहे, पॅरालिसिस, त्यामध्ये हेमिप्लेजिया, पॅराप्लेजिया आणि बाकीचे त्याशी रिलेटेड जे सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आजार आहेत ते सुद्धा दिवसेंदिवस असे वाढत चाललेले आहेत. तर होमिओपॅथीनं मेंदूशी रिलेटेड जेवढे म्हणून आजार आहेत सर्व होमिओपॅथीनं कव्हर होतात, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच सर, यासोबतच आपण असं म्हणू शकतो की एक स्त्रियांच्या बाबतीतही खास आपण म्हणू शकतो की स्त्रियांचा वर्ग जो असतो तो स्वतःकडे दुर्लक्ष लवकर करतो. म्हणजे अगदी सगळ्या घराची चिंता आणि मग स्वतःची अशी काहीतरी त्यांची व्यथा म्हणण्यापेक्षा त्यांची आवड असते. आणि मग त्यांच्यासाठी सर खास काय सांगणार आहात? म्हणजे त्यांचे आजार जे असतात ते फार बळावलेले असतात बऱ्याच वेळेला. स्त्रियांच्या मध्ये डोकंदुखी जास्त कॉमन झाली म्हणून आपल्याला तर ह्याच्यामध्ये स्त्रियांचे जे बाकीचे प्रॉब्लेम आहेत, डिस्मेनोरिया आहे, मेनोरेजिया आहे, त्याच्याशी रिलेटेड वेस्ट पेन आहे, ते पण बॅक एक कॉमन झालेलं आहे स्त्रियांमध्ये. तर सर्वायकल प्रोलॅप्स आहे. तर हे सर्वच स्त्रियांचे जेवढे म्हणून आजार आहेत, पीसीओडी आहे, तर सर्वच आपल्या होमिओपॅथीनं ते कव्हर होते. असं नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. आपल्याकडे बिकान सुसुंद्रे आपल्याशी संवाद साधू इच्छित आहेत, औरंगाबाद इथून बोलतात. नमस्कार, बोला, काय त्रास आहे तुम्हाला? मॅडम, माझा मुलगा आहे 12 वर्षाचा, त्याची हाईटच वाढत नाहीये आणि खात जास्त. हा, ठीक आहे. तर ते हाईट वाढत नाही हे आताच आपण एक व्हिडिओमध्ये बघितलं की कसं त्या मुलीची हाईट 4 सेंटीमीटर आपल्या ट्रीटमेंटनं वाढलेली आहे. तर होमिओपॅथीनं हाईट वाढते, त्याबरोबर आम्ही जे व्यायाम सुचवतो ते सुद्धा करायला चालू करायला लागतात. तर हाईट निश्चितपणानं वाढते. आणि नुसते हाईटच वाढत नाही तर मुलांमध्ये जे बाकीचे प्रॉब्लेम आहेत, जसं की मुलं अभ्यास करत नाहीत, कॉन्सन्ट्रेट करत नाहीत अभ्यासावरती, नंतर चंचलता वाढलेली आहे मुलांमध्ये, तर इरिटेबिलिटी आहे, नंतर बाकीचे जे मुलांचे आजार आहेत म्हणजे अंथरुणात लघवी करणे वगैरे, तर हे सर्वच प्रॉब्लेम लहान मुलांचे जेवढे प्रॉब्लेम आहेत सर्वच कव्हर होतात. आणि उंची सुद्धा 100% वाढते, काही प्रॉब्लेम. लहान मुलांना सुद्धा सर होमिओपॅथीच्या गोळ्या फार आवडतात आणि त्याच्यामुळे ते टाळाटाळ करत नाही ती औषधं घेण्यामध्ये. हा एक फायद्याची बाजू झालेली आहे. सर, आपण छोट्या आजारांविषयी बोलूच, पण मोठे आजार जिथे आपण जातो आता, तर कॅन्सर हा एक असा आजार आहे की असाध्य म्हटलं जातं, पण तिथे त्याविषयी काय सांगणार आहे? हा, निश्चितपणे ना. आज कॅन्सरचे बरेच झालेले आपल्याकडून रुग्ण जे आहेत 3-4 वर्षानंतर आम्हाला कुठेतरी भेटले की म्हणतात डॉक्टर ओळखलं का,
तर आम्ही म्हणतो की बाबा तुम्ही कॅन्सरच्या स्टेजमध्ये आला होता आणि आज तुम्ही टवटवीत आहे, कसं ओळखणार. तर होमिओपॅथी ही फार सुंदर ट्रीटमेंट आहे कॅन्सरच्या बाबतीत. तुम्ही जे काही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेता त्याच्यासोबत जर होमिओपॅथी सुद्धा घेतली तर कॅन्सर आणि जे काही ठराविक प्रकारचे व्यायाम आहेत ते सुद्धा घेतले तर कुठलाही कॅन्सर असो, इंटरनल असो, एक्सटर्नल बॉडी ऑर्गन्स मधला असो, तो बरा होऊ शकतो. असं कॅन्सर बरा होऊ शकतो. बरा होऊ शकतो म्हणजे जे कोणी किमोथेरपी, रेडिएशन किंवा इतरही काही जे ॲलोपॅथिक उपचार घेत असतील त्यासोबत जर घेतलेत तर मला वाटतं जो त्रास होतो त्या त्रास कमी होण्यास खूप मदत होते आणि आपलं आरोग्य टिकून राहील. नक्की सर, कॅन्सर विषयी तो बोललोच. हृदयरोग हा एक सध्या वाढत जाणारी अशी समस्या झाली आणि त्यासोबतच एक आहे की मागून येणारा डायबिटीज किंवा दोन्ही हातात हात घालून येतात. तर त्याविषयी काय सांगणार? हा, हृदयरोगामध्ये कॉमनली आता पेशंट म्हणतात की डॉक्टर माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं, म्हणजे लोक इन्व्हेस्टिगेशन करूनच येताना. तर हृदयरोगामध्ये जे वेगवेगळे प्रकार आपण म्हणतो ना IHD, तर ते हार्ट अटॅक येण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. तर ते आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या बरोबर जर आपण ठराविक व्यायामाची जोड दिली तर हृदयाचे सर्व आजार आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा लेवल कमी होऊ शकते होमिओपॅथीनं. तर काही प्रॉब्लेम नाही, होमिओपॅथिकनं हृदयाचे सर्व आजार आपण कव्हर करू शकतो. नक्कीच, खूप छान सर. हा दिलासा देणारं वाक्य आहे तुमचं. एक फोन आलेला आहे आपल्याशी. गजानन भांबुटे बोलतायत आपल्याशी, सिंधुदुर्ग इथून. भांबुरे, नमस्कार. बोला, काय त्रास आहे? नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं वय 61 आहे आणि मला डायबिटीस आहे. डायबिटीसचं मी आता जवळजवळ 20 वर्ष औषध इंजेक्शन घेतोय. मला आता इन्सुलिन 4 वेळा चालू आहे, गोळ्या चालू आहेत आणि माझं बायपास पण झालेलं आहे. आता 4 महिने झाले बायपास झाले. तर डायबिटीस माझा कंट्रोल होत नाही. काय होत नाही? हा, धन्यवाद. अगदी संलग्न सर आपला प्रश्न आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हा मल्टीसेक्टर तुमचा ह्या पेशंटला जे आता आजार आहेत ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे आपण जे उल्लेख केला की डायबिटीस पण आहे आणि हृदयाचा पण आजार आहे, बायपास पण झालेला आहे. तर हे दोन्ही होमिओपॅथीने कव्हर होतात. आणि सर्वात मला सांगायची महत्वाची गोष्ट काय की होमिओपॅथी ही कॉजला फार महत्व देते की बाबा कशामुळे हा डायबिटीस झाला, कोणता अनुवंशिक विष शरीरामध्ये आलेला आहे. आणि हे आपल्याला माहिती असल्यामुळे, कारण कसं होतं की एखादी भिंत पडत आहे आणि त्याला तुम्ही जर टेकू लावला आणि भिंत उभे पण कशा जेव्हा टेकूच्या जेव्हा टेकू काढला भिंत पडणार. आपल्याला कसं आहे की भिंत स्वतःच्या पायावर उभे करायचे, म्हणजे पेशंटला अशी ट्रीटमेंट द्यायची आहे की पेशंटनं पूर्ण आयुष्यात, आपला एकदा कोर्स झाला की पूर्ण आयुष्यात परत डायबिटीसच्या गोळ्या, हृदयाच्या गोळ्या पेशंटनं खायला नाही पाहिजे. हा, पण त्याच्याबरोबर व्यायामही करावा लागतं, तर फक्त औषधानं होत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की जे पॉझिटिव्ह टॉक्सिन आहे ते आपण होमिओपॅथिकनं काढतो, जी प्रवृत्ती आहे ती बरी करतो आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी ती बरं होण्यास मदत होते. आणि जे काय तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आहेत त्या आम्ही लगेच बंद करत नाही. जसे जसे आपले रिझल्ट येतील तसं तसं त्याचा डोस आपण टेपर अप करत जातो. तर आपण ते सिस्टमॅटिकली ते कव्हर करतो. आणि जर 2 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा डायबिटीस असेल तर बरं व्हायला थोडासा वेळ लागतो, कारण ते मुरलेलं असतं शरीरामध्ये. नक्कीच, म्हणजे हळूहळू शरीरालाच आपण आपलं एक डॉक्टर बनवून त्याच्या हातात आपलं आरोग्य दिलं जातं. हे म्हणजे होमिओपॅथीने होतं. नक्कीच सर, टीबी असा आजार आहे तो एक सध्या वाढतोय. टीबी आणि त्यानंतर होणारा एड्स हेही एकत्र दिसणारे आजार आहेत. तर याविषयी काय सांगाल? हा, निश्चितपणानं टीबीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर टीबी हा पूर्ण होमिओपॅथीने बरा होतो. आणि दुसरी गोष्ट की HIV पेशंटमध्ये सुद्धा टीबीचं प्रमाण आपण हातात हात घालून आलेले दिसतात आपल्याला. तर टीबीमध्ये जे मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबी आहे की बऱ्याचशा उपचारांना दाद न देणारा टीबी, तर तो आपल्या होमिओपॅथीनं पूर्णपणे मुळातून बरा होतो. आणि दुसरी गोष्ट की HIV पेशंटमध्ये जे बाकीचे आजार आहेत, म्हणजे विकनेस येणं, वॉमिटिंग होणं किंवा त्याच्याशी बाकीच्या ज्या कंप्लेंट आहेत तर ते पेशंट आपल्या औषधानं फार चांगल्या पद्धतीने हेल्दी लाईफ जगू शकते. त्यामुळे HIVच्या रुग्णांनाही होमिओपॅथी फार दिलासादायक आहे. नक्कीच, सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार कसे लागू पडतात हे आपण बघतोच आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचाराने आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रदीप पवार. आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे आणि त्याची माहिती चालू आहे, तसंच उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सर विरुद्ध लढा. आणि सहभागी आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. सर, आपण नक्कीच ब्रेकला जाण्याआधी आपल्याला प्रश्न सुद्धा आलेले होते आणि आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा करतोय. GIT एक अशी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतात ना की लहानपणी गणिताचं नाव ऐकलं तरी पोटात गोळे येतात. आजकाल अचानक सुद्धा ते गोळे येतात आणि पोटाचे आजार वाढताना दिसत आहेत. तर त्याच्यावर होमिओपॅथी काय म्हणते?
हा निश्चितपणानं होमिओपॅथी हे JIT वरती फारच चांगलं आहे. तर पोटाचे जे विकार आहेत ज्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह क्वालिटी सतत वाढत चाललेला आहे, म्हणजे संडासमधून ऍसिडिटी पण एक वाढतोय खूप सध्या. हा निश्चितपणानं. तर पित्ताचे जे आजार आहेत तर ते होमिओपॅथीनं कायमचे बरं होतात. कायम वारंवार जरा काय खाल्लं की पित्त होणं. तर कसं होतं की वडा खाल्ल्यानंतर पित्त होतं किंवा अमुक काय तर खाल्ल्यानंतर पित्त होतं असं आपण म्हणतो, पण ऍक्च्युअली वडा सगळं जग खाते म्हणून सगळ्यांना पित्त होते का? तर तुमच्या शरीरामध्ये काही असे टॉक्सिन्स आहेत, काही अशा प्रवृत्ती आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला ते सहन होत नाही. तर ते टॉक्सिनच होमिओपॅथीनं काढल्यामुळं की ही जी वारंवार पित्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद होते. तर पित्ताबरोबर पित्ताशयातले जे खडे आहेत किंवा किडनीमध्ये जे खडे आहेत, नंतर पोटाचे जे बाकीचे विकार आहेत, आपण जे अल्सरेटिव्ह कोलायटिस बरोबर क्रॉन्स डिसीज आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, पाइल्स आहे, अपचनाचा प्रॉब्लेम आहे, तर हे सर्व होमिओपॅथीनं कव्हर होऊ शकतात. पोट फुगणे, गॅस पकडणे, असं सर्व आजार होमिओपॅथीनं कव्हर होऊ शकतात. अॅनोरेक्झिया, ॲनिमिया हे सुद्धा स्त्रियांमध्ये खूप दिसून येतं आणि त्याच्यावर खूप छान उपचार आहेत आपल्या पॅथीमध्ये, ते काय सांगणार? हा तेच की आता आपण जे बघत होतो की पोटाचे विकार ह्याच्याशी रिलेटेड परत ॲनिमियाचे प्रॉब्लेम आहेत. तर ॲनिमियामध्ये मग आम्हाला इन्व्हेस्टिगेशन्स करावं लागते की बाबा हे मेगॅलोबॅस्टिक ॲनिमिया आहे का, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे का, नंतर बाकीचे असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे रक्ताचं प्रमाण असं कमी होत चाललंय आणि ते जे मूळ टॉक्सिन आहे ज्याच्यामुळे हे कमी होते वारंवार हे कमी, तर ते मूळ टॉक्सिन काढायचं. नाही तर तुम्ही जर वरच्यावर ब्लड ट्रान्सफ्युजन करत राहिला आणि टॉक्सिन शरीरात तसेच राहिले तर परत आणि रक्त कमी होते, परत रक्त भरा. तर असं जे थॅलासेमियाचे सुद्धा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये वारंवार आपल्याला रक्त भरावं लागतं, तर अप्लास्टिक ॲनिमिया आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा होमिओपॅथीमध्ये फार चांगले म्हणजे जन्मजात आजार आहे ते सुद्धा बरे करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, सर फोन घेऊया. अविनाश हेलवटकर बोलतायत वर्धा इथून. नमस्कार अविनाशजी. हॅलो मॅडम. काय त्रास आहे तुम्हाला? बोला सर. माझ्या आईला कमरेचा त्रास आहे सर. मी वर्धेवरून अविनाश हेलवटकर बोलतो. तर माझ्या आईला 4 वर्ष झाले आहे, कमरेचा त्रास आहे सर. हा ठीक आहे, तुमचा प्रश्न समजलेला आहे. तर होमिओपॅथीनं जे कमरेचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच वेळेस ट्रॉमॅटिक इंजुरी असू शकते, काम करत असताना पडला आणि पायातली ताकद गेली, तर ती सुद्धा आपल्या होमिओपॅथीने कव्हर होते. नंतर ह्या लेडीजमध्ये जी कंबरदुखी आहे ती फार कॉमन आहे. ऑस्टिओआर्थरायटिसमुळे ह्यांच्या आईला प्रॉब्लेम झालेला असणार आहे, तर ती कॅल्शियम डिफिशियन्सी वगैरे होते. तर फक्त कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन चालणार नाही. तर हे जे आजार जे झालेत, कारण बऱ्याच वेळेस माणूस म्हणतो की वयोमानामुळे मला कंबरदुखी झालेले आहे, तर वयोमानानुसार जर कंबरदुखी असेल तर बाकीच्या जे काही 100 वर्षाचे लोक आहेत, 80 वर्षाचे लोक आहेत, हे कसं मग वारीला 50-50, 100-100 किलोमीटर चालतात. तर तुमच्या शरीराचा टोटल अभ्यास करून कोणत्या प्रकारची प्रवृत्ती, कॉन्स्टिट्यूशन तुमच्या शरीराचं आहे ते बघून त्यानुसार जर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली तर कायमचं कंबरदुखी थांबू शकते आणि तुमच्याही बरं होऊ शकते. काय प्रॉब्लेम? नक्कीच. सुरुवातीला सर आपण थंडीच्या दिवसांमध्ये कुठले उद्भवणारे आजार आहे याविषयी चर्चा केली. खास रेस्पिरेटरी मध्ये आपल्याला जेव्हा ब्रॉन्कायटिस वगैरे दिसतात, तर या आजारांवर होमिओपॅथी काय म्हणते? हा, तर तुम्ही आता जे ब्रॉन्कायटिस म्हटला तर ते कसं त्यामध्ये अॅक्यूट आणि क्रोनिक ब्रॉन्कायटिस. तर क्रोनिक ब्रॉन्कायटिस बरोबर अजून एक जी टर्म आहे त्याला आपण COPD म्हणतो, म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. तर त्याच्यामध्ये एम्फायसेमा येतं आणि क्रोनिक ऑब्स्ट्रायटिस येतं. तर हे जे ह्याच्यामध्ये जे श्वासनलिका आहे जी घट्ट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे म्युकस तयार होतं ते फार स्टिक्की असतं आणि त्याच्यामध्ये बलगम साठतो, त्याच्यामुळे परत इन्फेक्शन होऊन सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन परत न्यूमोनिया वगैरे होऊ शकतो. तर जेवढे म्हणून रेस्पिरेटरीशी रिलेटेड आजार आहेत, एम्फायसेमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे, COPD आहे, न्यूमोनिया आहे, प्लोरायटिस आहे, प्लुरल इफ्युजन आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे सिस्टिक फायब्रोसिस. तर त्याच्यामध्ये पल्मोनरी फायब्रोसिस जो प्रकार आहे तर तो सुद्धा होमिओपॅथीनं मुळात बरा होतो. बाकी TB बद्दल तर आपण चर्चा केलेलीच आहे. तर त्यामध्ये न्यूमोथोरॅक्स आहे ज्याच्यामध्ये की बाबा एखाद्या वेळेस इंजुरी होऊन सुद्धा छातीमध्ये हवा जाते आणि न्यूमोथोरॅक्स होऊ शकतो. नंतर पल्मोनरी एम्बॉलिझम म्हणून एक प्रकार आहे, तो ज्यांना डीप व्हेनस थ्रोम्बोसिस असतं, पायामध्ये गुठळ्या वगैरे होतात, तर ती गुठळी फुफ्फुसामध्ये जाऊन ठराविक भागाला किंवा पूर्ण फुफ्फुसाला सुद्धा रक्तपुरवठा न झाल्यामुळं जे फुफ्फुसाचा भाग मरतो त्याला आपण म्हणतो पल्मोनरी एम्बोलिझम. तर ह्या सर्वच फुफ्फुसाच्या आजाराबद्दल होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार चांगली आहे. आणि तुम्हाला जो दम भरतो, जरा चालले की दम भरणे, तर ज्याला आपण अस्थमा म्हणतो, त्यामध्ये कार्डियक अस्थमा, पल्मोनरी अस्थमा, तर तुमचा दम भरण्याचा प्रॉब्लेम, घुसमटल्यासारखं होणं किंवा आपण म्हणतो की नाही अपनिक स्टेज, स्लीप ॲपनिया,
म्हणजे ठराविक झोपल्यानंतर बऱ्याच वेळेस माणसाला स्लीप व्यवस्थित होत नाही, गुदमरलं किंवा घोरणे नावाचा एक प्रकार कॉमन आहे. काय काय लोकांच्या जवळ माहितीच नाही सर घोरणे हा आजार आहे हे माहिती नाही. काय काय लोकांच्या जवळ झोपच वाटत नाही किंवा फार घोरतात, आम्हाला काही झोप लागू देत नाही. तर हे प्रॉब्लेम मिटवू शकतात होमिओपॅथीने कायमचे. तर रेस्पिरेटरी सिस्टीम साठी फारच सुंदर आहे होमिओपॅथिक. नक्कीच, खूप छान सर. सर तुम्ही मगासपासून आम्हाला एक सांगतात की व्यायाम केला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही खूप भर देतात की आहार प्लस व्यायाम. त्या व्यायामाविषयी तुम्ही काही खास स्लाइड आणलेल्या आहेत त्याही आम्हाला दाखवा. हा, व्यायामामध्ये कसं आहे की व्यायाम हा जाणून बुजून सुद्धा करता येतो, नॅचरली सुद्धा होतो. तर बऱ्याच वेळेस पेशंट असे म्हणतात की डॉक्टर आम्ही एवढं शेतात काम करतोय, नांगरतोय, खळतोय, पाणी पाजतोय, मग आम्हाला व्यायामाची काय गरज. पण मला तुम्हाला असं सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही शेतात नांगरता, खळवता, पाणी पाजता तेव्हा तुमचं लक्ष पीक पाणी पैशाकडे असते का शरीराकडे असते. तर शरीरासाठी खास एखादी गोष्ट केली तर त्याला आपण व्यायाम म्हणतो. याच्यामध्ये गार्डनिंग प्रकार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला स्लाइड्स दिसतात की कशा पद्धतीने पेशंट गार्डनिंग करत आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा व्यायाम चांगला होतो. दुसरी गोष्ट फिरायला जाणे फार चांगला व्यायाम आहे. पळणे सुद्धा फार सुंदर व्यायाम आहे, त्यामध्ये बऱ्याच कॅलरी जळतात. नंतर सायकलिंग सुद्धा व्यायाम चांगला आहे. तर हे जे आपण बसून राहतो, सारखं कामात राहतो, तर ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होतात, मोबाईल गेम्स वगैरे. तर मुलांना खेळाची आवड लावणं फार महत्वाचे आहे. स्मोकिंग बंद करणं फार महत्वाचं आहे. नंतर आहाराच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बोलता येईल की बेकरी पदार्थ तुम्ही बंद करा. नंतर जे काही चॉकलेट्स आहेत वगैरे, जे साखर, मीठ आणि तेल ह्या गोष्टी तुम्ही वर्ज करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही नैसर्गिक आहार घ्या. जसं की तुम्हाला गाजर, मुळा, टोमॅटो आहे, हे ज्यूस आहेत, लस्सी आहे, तर हे बाकीचे फळं आहेत भरपूर ती करा. नंतर हे सूर्यनमस्कार तुम्ही करा. डेली एक 50 सूर्यनमस्कार घालणं फार गरजेचं आहे. सुरुवात 20 पासून केली तरी चालते. आणि दुसरा व्यायाम फार महत्वाचा म्हणजे प्राणायाम आणि मेडिटेशन, ध्यान. तर ह्या गोष्टी तुम्ही विसरू नका. ह्याच्याबरोबर तुम्ही जपमाळ, तसबीह वगैरे ज्याला आपण म्हणतो, तर हे सुद्धा फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने एक व्यायामाची जोड जर आपल्या ह्याला दिली, औषधाला, आणि जर तुम्ही आरोग्याला फार वेळ दिला तर निश्चितपणानं शरीर तुमचं निरोगी होऊन तुम्हाला एक अतिशय सुंदर असं निरोगी जीवन जगता येईल. आणि आयुष्याचं जे आपल्या ध्येय आहे ते तुम्हाला शरीरानं जर साथ दिली तर पार पाडता येईल. नाही तर ध्येय तसंच राहतं आणि माणसं कमी वयातच संपून जातात. तर आपण काय कमवते आणि गमवते हे कायम लक्षात ठेवण्यासाठी शरीराचं महत्व तुम्ही लक्षात घ्या. नक्कीच. आणि त्याच अनुषंगाने आपला आजचा आरोग्य सल्ला आहे तो पटकन बघून घेऊया आपण. शारीरिक आरोग्यासाठी सकाळी 5 किलोमीटर पायी चालण्याने शरीर शुद्धी होऊन रक्ताभिसरण वाढते. योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा नियमित केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहते. किरकोळ स्वरूपाचे आजार उदाहरणार्थ ताप, सर्दी, खोकला यावर औषध न घेता 2 दिवस अंघोळ न करणे, वाऱ्यामध्ये न जाणे तसेच विश्रांती घेतल्याने हे आजार बरे होतात. चामखीळ आले असल्यास तोडू नये किंवा लेझर उपचार घेऊ नये, त्यामुळे ते आणखीन वाढतात. यासोबतच गजकर्ण, केसतोड सारख्या आजारात नुसते लोशन लावून हे आजार बरे होत नाही, तर यावर होमिओपॅथिक उपचार घ्यावेत. आजचा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला जर पुन्हा बघायचा असल्यास तर तुम्ही तो पुन्हा बघू शकतात 2 जानेवारीला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हा अभिप्रायही आम्हाला हवा. याशिवाय आमच्या कार्यक्रमात जर कुठल्या डॉक्टरांना सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी हा खास पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. नक्कीच डॉक्टर, आपण तुम्ही खूप छान माहिती देतात आणि त्यासोबतच मला जाणून घ्यायचे की डोळ्याच्या आजारांविषयी. आपल्याकडे वेळ कमी आहे तरी डोळ्याच्या आजारांवर काय म्हणते होमिओपॅथी? हा, डोळ्यांचे आजार पूर्वी कसं व्हायचं की 40 नंतर 40 लागायचे माणसाला, पण हल्ली लहान मुलांमध्येच हे प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. तर हा जो रिफ्रॅक्टिव्ह इरेर आहे डोळ्यांच्या मध्ये, तर चष्मा जो आपण घालून बघतो, तर मला असं म्हणायचं की डोळा आपण आतनं नीट करता येतो होमिओपॅथिक औषधानं, आणि हा चष्म्याचा नंबर आपल्या औषधानं जाऊ शकतो. आणि बाकीचे जे मगाशी आपण एक व्हिडिओ बघितले त्यामध्ये ते कोलोबोमा आहे, ॲस्टिग्मॅटिझम आहे, तर डोळ्यामध्ये स्क्विंटिंग म्हणजे तिरळेपणा आहे, तर हे सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिननं ते कव्हर करू शकतो आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं.
तर अशा पद्धतीने डोळ्याचे सर्व आजार आपण कव्हर करू शकतो. नक्कीच. व अंधत्व तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये चांगला फरक पडतो, किंवा जे कॉर्नियल ओपॅसिटी आहे की ज्याला मार लागून जे ओपॅसिटी निर्माण झालेली असते डोळ्यामध्ये तीही कव्हर करता येते. नक्कीच. डॉक्टर, यासोबतच मला जाणून घ्यायचंय, कान नाक घसा हे फार एकत्र येणारे आजार असतात, अगदी कुठेही ते एंट्री करतात, त्याविषयी काय सांगाल? हा, कान नाक घशामध्ये जास्त करून ओटायटिस मेडिया म्हणजे कान फुटणे ज्याला आपण म्हणतो, बरोबर. तर ते कान फुटणं वारंवार बऱ्याच वेळेस होतं पेशंटमध्ये, तर ते सुद्धा आपल्याला कव्हर करता येतं. लहान मुलांमध्ये जे वारंवार कान दुखण्याचा प्रकार आहे तो सुद्धा कव्हर करता येतो. आणि बऱ्याच वेळेस टेनिटस असतं, म्हणजे की चक्कर येते, वेस्टिब्युलर अप्लायटस म्हणून जे आहे त्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला की चक्कर येते, तर ते सुद्धा आपल्याला कव्हर करता येतं. हो, कान नाक घशामध्ये. नक्कीच. आपण सगळ्या आजारांवर सर माहिती घेतली, आणि तरी माझ्याकडे असे काही प्रश्न आहेत जे मला तुम्हाला विचारायचे आहेत, अगदी आपल्या प्रेक्षकांच्याही मनात येत असतील. सर, होमिओपॅथिक उपचारामध्ये हॉस्पिटल मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्याची गरज असते का? नाही, हॉस्पिटलाइज व्हायची गरज नाही आहे. तुम्ही सकाळी 10ला आला, संध्याकाळी 6 पर्यंत तुमचं व्यवस्थित माहिती घेऊन आपल्याला ट्रीटमेंट एकाच दिवसात पार पाडता येते, राहण्याची गरज नाही. पथ्य काय आहे सर होमिओपॅथी? ह्याच्यामध्ये कच्चा कांदा, कच्चा लसूण आणि कॉफी हे आमचं मूळ पथ्य आहे. असं होमिओपॅथी सर मुळातच आपण असं म्हणतो की मुळापासून बरं करतं, तर ते योग्य आहे का? मुळापासून बरं करतं, पण व्यायाम केला तर, म्हणजे रेडिमेड आहे तो होत नाही. नक्कीच. हे औषध सर छोट्या पोटेन्सीमध्ये दिलेले जातात, तर ही पोटेन्सी सुद्धा तितकीच ठेवणं आणि त्या डॉक्टरांशी संपर्क साधणं हे सुद्धा गरजेचं आहे. नक्कीच. मानसिक आजारांविषयी सर काय सांगणार तुम्ही? मानसिक आजार हे सर्व होमिओपॅथी कव्हरच करते. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की मानसिक आजार कोणताही जरी असला, आणि जे हिंसाचार जे होतोय तो म्हणजे जास्त मुलं असे रागावले जातात, चिडचिडपणा करतात, ते सुद्धा होमिओपॅथीनं कव्हर होतं. नक्कीच. म्हणजे अध्यात्म आणि मन याचं सांगड घालण्याची जे तुम्ही सांगितलंय, त्यानुसार आपलं शरीर आणि मन हे दोन्ही हेल्दी राहू शकतात. हा, अध्यात्म म्हणजे प्युअरली शरीराला चालवणारी जी अदृश्य शक्ती, आपण दृश्यामध्ये अडकून पडतो की बाबा ही गुडघा, पण हे गुडघ्यामध्ये एक चांगली शक्ती जी शरीराला चालवते तिकडे आपण बघत नाही. तर शरीराला चालवणारी जी अदृश्य शक्ती ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो त्याच्यावर सुद्धा भर देणं फार गरजेचं आहे. नक्कीच. आपण असं म्हणू शकतो की तुझं आहे तुझं पाशी, आणि हे म्हणत असतानाच असं आहे की एखाद्या औषधामध्ये सुद्धा जे घटक आहेत तसेच आपल्यामध्ये सुद्धा काही घटक असतात, आणि त्याच घटकांना थोडंसं चालना देण्याचं काम करणं होमिओपॅथिक औषध करतं, आणि त्याद्वारेच आपलं शरीरातला आतला डॉक्टर, जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं, ते आपलं शरीर हे व्यवस्थितपणे चालू ठेवतं, तेव्हाच आपल्याला आरोग्यम धनसंपदा ही नक्की लाभेल. डॉक्टर, तुम्ही आलात आणि होमिओपॅथी सगळ्या आजारांवर उपचार करते याच्यावर आमचा विश्वास बसलेला आहे. याशिवाय योग्य आणि खात्रीशीर मुळापासून उपचार दिले जातात यावर सुद्धा आमचा विश्वास बसला आहे. आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा सर आभार की तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमचा कार्यक्रम आजचा जास्त फुलला, त्याबद्दल आपले आभार. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, पूर्ण दूरदर्शनतर्फे आणि हॅलो डॉक्टरतर्फे आपले आभार मानते. Thank you.